यामिनी जाधव यांना आता शिवसेनेच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली। यामिनी जाधव यांना शिवसेनेच्या वतीने दक्षिण मुंबईमधून उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव अशी लढत होणार असल्याचं आता पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। यामिनी जाधव यांना शिवसेनेच्या वतीने आता उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। यामिनी जाधव यांना शिवसेनेच्या वतीने दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळाली आहे। दक्षिण मुंबईमध्ये आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत विरुद्ध शिवसेनेच्या यामिनी जाधव अशी लढत होणार आहे। ज्योत्स्ना गंगणे आपल्या प्रतिनिधी आपल्याला या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। ज्योत्स्ना, शुभम अगदी बरोबर आहे। दक्षिण मुंबईतून जे आहे ते महायुतीचा उमेदवार कोण असणार यासाठी सर्वांचं लक्ष होतं, कारण दक्षिण मुंबईची सीट जी आहे ती शिवसेनेची, म्हणजे एकूणच जी शिवसेना एकत्रित होती ती शिवसेनेच्या हक्काची सीट होती आणि त्यामुळेच महाविकास आघाडीकडून सुद्धा अरविंद सावंत यांचं नाव जे आहे ते सर्वात पहिल्यांदा घोषित करण्यात आलं होतं। मात्र अरविंद सावंत हे ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर जे विद्यमान खासदार आहेत त्याच्यानंतर आता अरविंद सावंतांच्या विरोधात नेमकी ही जागा कोणाला देण्यात येईल याबद्दल जे आहे ते महायुतीकडून 3 नावं जी आहेत ते वारंवार समोर येत होती। एक म्हणजे मिलिंद देवरा, जे काँग्रेसमधून जे आहे ते शिंदे शिवसेनेमध्ये गेले होते। त्यानंतर जे आहे ते यामिनी जाधव यांचंही नाव अनेक वेळा चर्चेत होतं। त्याचबरोबर जे राहुल नार्वेकर आहेत विधानसभेचे अध्यक्ष, त्यांचं नाव होतं आणि भाजपचे कॅबिनेट मंत्री असलेले मंगलप्रभात लोढा यांचं सुद्धा नाव होतं। आणि अखेरकार यामिनी जाधव ज्या शिवसेनेच्या नगरसेविका राहिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर भायखळा विधानसभा मतदारसंघातून त्या सध्या ज्या आहेत त्या विद्यमान आमदार आहेत आणि आता यामिनी जाधव ज्या आहेत त्या दक्षिण मुंबईतून ज्या आहेत त्या लोकसभेच्या उमेदवार म्हणून ज्या आहेत ते महायुतीच्या त्यांची घोषणा करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे ही जागा जी आहे ती शिंदेच्या शिवसेनेला मिळालेली आहे आणि मुंबईमध्ये ज्या एकूण 6 लोकसभेच्या जागा आहेत त्यापैकी 5 लोकसभेच्या जागाचे उमेदवार जे आहेत ते त्यांची नावाची घोषणा झालेली आहे। आपण बघतोय की एका बाजूला राहुल शेवाळे यांची काल मोठी एक रॅली करत त्यांनी जे आहे ते फॉर्म त्यांचा दाखल केला, त्यांचा अर्ज दाखल केलेला आहे आणि आता यामिनी जाधव यांचं नाव घोषित झाल्यानंतर एक मराठी चेहरा त्याचबरोबर एक महिला चेहरा जो आहे तो शिंदेंनी मुंबईतून दिलेला आहे। त्यामुळे कुठेतरी याचा एक सकारात्मक परिणाम जो आहे तो मुंबईच्या वोटर्सवरती नक्कीच पडू शकतो। ज्योत्स्ना, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।